ही आमची निघाची तयारी। गुड मॉर्निंग। बघता बघता आपल्या सिरीजचा शेवटचा पार्ट आला। कधी सिरीज संपत आली कळलंच नाही। मेन म्हणजे या व्हिडिओ हे जी सिरीज आहे या सिरीजचे व्हिडिओ शूट करताना जेवढी मला मजा आली, या सिरीजमध्ये मी ज्या ज्या ठिकाणी गेलो, गर्दीला फेस केलं, प्रॉब्लेमना पण फेस केलं, पण त्याचं काय एवढं वाटलं नाही का? मेन म्हणजे ही सिरीज माझ्या आयुष्यातली सर्वात पहिली सिरीज आहे जी मी आउट ऑफ महाराष्ट्र गेलो। स्पेशली मला थँक्स मानायला लागतील त्या ग्रुपचे, ज्या ग्रुपने मला त्यांच्यामध्ये ॲक्सेप्ट केलं आणि त्याबरोबर मी ही लॉंग राईड करू शकलो। खास करून नितीन ह्या व्यक्तीने मला या ग्रुपशी ओळख करून दिली आणि या ग्रुपबरोबर मी ही ट्रिप सक्सेसफुली कंप्लीट केली। आपण ज्या वेळेला देवदर्शनाच्या ट्रिपला किंवा कुठच्याही ट्रिपला जातो तेव्हा ती ट्रिप सक्सेसफुल होण्यामागे दोन गोष्टी असतात। एक कोणाबरोबर जातोय आणि एक कशाबरोबर जातोय। कशाबरोबर म्हणजे तुमचं व्हेकल काय, ते जर नीट नसेल तर तुमची ट्रिप होणार नाही। आणि कोणाबरोबर जातोय म्हणजे काय, जर आपण एखाद्या ठिकाणी फिरायला चाललोय, फॉर एक्झाम्पल देवदर्शनाला आता मी गेलो, माझ्याबरोबरचे जे आहेत ते जर भाविक नसते तिकडे गेल्यावर गर्दी बघून ते बोलले असते इकडे याची काय गरज होती, इथे राहण्यामध्ये काय अर्थ आहे। म्हणजे काय होतं, आपण ज्यांच्याबरोबर चाललोय ती लोक कशी आहेत याच्यावर आपली ट्रिप डिपेंड असते। आणि दुसरं सांगायचं तात्पर्य असं की या ट्रिपमध्ये मी जे बोर्ड बघितले ते बोर्ड पाहून, तर पहिला बोर्ड बघितला मी दिल्ली, त्याच्यानंतर दुसरा आला कलकत्ता, तिसरा आला कन्याकुमारी। हे जे बोर्ड होते हे बोर्ड बघून मनात असं वाटत होतं की एक ना एक दिवस आपण त्या ठिकाणी जाणार आणि खरंच जाणार होतो। सध्या आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत, ते पण दुसऱ्यांनी क्रिएट केलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण अडकलोय। याच्यातून जेव्हा आपण बाहेर निघू त्यावेळेला दिल्ली काय झालं, कलकत्ता काय झालं, कन्याकुमारी काय झालं, लडाख काय झालं, हे आपल्या बकेट लिस्टमध्ये हे तर आपलं होणारच आहे। शिवाय आपल्याला या ज्या आध्यात्मिक राईड आहे या आध्यात्मिक राईडसाठी मला हा बेस्ट ग्रुप भेटलाय। आपले इंटरनॅशनल राईड पण होतील, यस इंटरनॅशनल राईड पण आपले होतील। या प्रॉब्लेममधून बाहेर निघालं का आपण इंटरनॅशनल राईड करणार, त्यासाठी पण एक वेगळा ग्रुप आहे। तोही ग्रुप मला सातत्याने कॉन्टॅक्ट करत असतो की भाई आपल्याला बाहेर जायचं आहे। भविष्यामध्ये आपल्या मोठमोठ्या राईड होतील। आजपर्यंत मी महाराष्ट्रामध्ये राईड केली, ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मला विचारायचे भाई कुठून आलेस तू, तर त्यावेळेला मी सर बोलणार तुम्ही आले मुंबईवरून। आता ह्या राईडमध्ये मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मला ज्याने विचारलं भाई साहब कहाँ से हो, त्यावेळेला मी आनंदाने सांगू शकलो की त्यांना मी महाराष्ट्रामधून आहे। वेअर आर यू फ्रॉम, त्यावेळेला मी मोठ्या आनंदानं आणि अभिमानानं सांगू शकेन आय एम फ्रॉम इंडिया। मुंबईपासून इंडियापर्यंतचा हा जो प्रवास आहे हा मला नक्कीच करायचा आहे। बोलता बोलता आपल्या सिरीजचा हा शेवट आलाय। हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या सिरीजचा शेवटचा व्हिडिओ आहे। शेवटचा व्हिडिओ म्हणजे ह्या सिरीज पुरता। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, याच्यानंतर
याच्यानंतर आपले अजून भरपूर व्हिडिओ येतील. आता पावसाळी सिरीज चालू आहे, मान्सून राईडची एक मी स्पेशल सिरीज तयार करणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जेवढे पर्यटन क्षेत्र आहेत त्या पर्यटन क्षेत्रांना आपण नक्कीच भेट देणार. मी तुमची रजा घेतो. हा व्हिडिओ एन्जॉय करा. माझ्या या सिरीजला तुम्ही एवढं प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी आहे. असंच खुश राहा, आबाद राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. मी तुमचा होस्ट अजय खरे. माझा मराठी चॅनल झेड अजय खरे याच्यावर तुम्ही आलात, मला तुमचा अमूल्य वेळ दिला, याच्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय भारत. ही आमची निघाची तयारी. आता आमची जायची तयारी झाली आणि ही आपली गाडी. ही आपली गाडी. आता इथे थांबलोय जेवण करण्यासाठी ग्रीन पार्क. लास्ट राईडचा लास्ट डे आणि या सिरीजचा लास्ट ब्लॉग आहे. चला, आपला परतीचा प्रवास चालू झाला. आता आपण शिर्डीवरून निघताना तर शूटिंग केली नाही, पण शिर्डीपासून पुढे सिन्नर या ठिकाणी एक पुरातन तुमच्या समोर दाखवतोय बघा. बघताय पांडवकालीन बोलत तरी चालेल, किती जुनं मंदिर आहे. मंदिराचा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सच्या समोरच पार्किंगची पण सुविधा आहे. हॉल फूड वगैरे सगळे इथे भेटेल तुम्हाला. हा आहे एंट्रन्स. पूर्ण दगडाचं काम आहे, पूर्ण मेन दगडाच्या ह्याच्यावर दरवाजावर नक्षीकाम पण केलेलं आहे बघा. किती पुरातन आहे. हा आहे एंट्रन्स. पूर्ण दगडाचं काम आहे, 100% दगडाचं काम आहे.
मंदिर आलो, 1 मिनिट. हे मुख्य मंदिर आहे ना. एवढं भव्य मंदिर होतं पण आजपर्यंत दिसलं कसं नाही. हो दादा आलो. मंदिराचा प्रांगणच केवढा मोठा आहे बघा. एवढं मोठं मंदिर कसं काय आजपर्यंत नजरेमध्ये आलं नाही. कमाल आहे. हे बघा 3 मंदिरं आहेत. एक उपमंदिर आहे, हे मुख्य मंदिर आहे आणि बाकीची त्याच्या जोडला उपमंदिर आहेत. तर चला आपण त्या मंदिरातच जाऊ आता. मुख्य प्रवेशद्वार किती नक्षी भारी केलेली आहे बाबा. आहे मुख्य मंदिर. मुख्य मंदिराच्या समोर आहे नंदी. कुठचंही शंकराचं मंदिर बघितलं तर त्या शंकराच्या मंदिरासमोर नंदी बसलेलाच असतो. नंदी विराजमान असतोच. बघा पूर्ण पाषाणामध्ये तयार केलेला नंदी आहे. अशी पण आख्यायिका आहे की शंकराच्या मंदिरासमोर जो नंदी बसलेला असतो त्या नंदीच्या कानात जर तुम्ही तुमची कोणती विश सांगितली, इच्छा सांगितली तर नंदी ती महादेवांपर्यंत नक्कीच पोचवतात. त्याच्यामुळे कधी बघा गणपतीचं मंदिर असेल तर त्यांच्या मंदिरासमोर उंदीर मामा असतोच. त्याच्या पण कानामध्ये विश सांगितली किंवा आपली इच्छा सांगितली जाते. तसंच महादेवाचं मंदिर असते
या मंदिराच्या समोर पण नंदी असतो आणि नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा सांगायची असते, जेणेकरून ती इच्छा ती महादेवापर्यंत पोहोचवली जाते. मंदिराच्या भिंतींवरचे जे शिलालेख आहेत, ज्या मूर्ती आहेत, या मूर्तींची अवस्था बघा. याच्यावरून समजते मंदिर किती प्राचीन आहे. काही मूर्ती अशा भग्नावस्थेत पण झालेल्या आहेत. या मंदिराच्या मूर्ती, या मंदिराची देखभाल जर सरकारने केली नाही तर हा आपला पुरातन जो अमूल्य ठेवा आहे त्याची अशीच नासधूस होणार पुढे. हे बघा, आहे ना, हे आहे ते. ॲक्च्युली हा गजराज आहेत, पण त्यांच्या मूर्ती भग्नावस्थेत आहे ना. असे अनेक मंदिर आहेत तिथे. हां, हे मुख्य मंदिर आहे ना. कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये सुद्धा मावत नाही आहे, एवढं मोठं मंदिर आहे. आणि मंदिराच्या या भिंतींवर प्रत्येक वेगवेगळ्या मूर्ती आहेत. बघा, त्या इथे पण मूर्ती आहेत, आहे ना. आतमध्ये गणपतीची मूर्ती आहे. हे बघा, हे गणपतीचं मंदिर. पूजा वगैरे होते, ही तर एक गोष्ट क्लिअर आहे, कारण मंदिराच्या मूर्तीवर फुलं वगैरे आहेत, है ना. मेन म्हणजे इथली कलाकृती बघा, बघण्यासारखी कलाकृती आहे एकदम, आणि पूर्णपणे दगडात कोरलेली आहे. हे मंदिर झालं, त्याच्यानंतर समोर एक मंदिर आहे, त्या मंदिराला पण आपण जाऊन भेट देऊ. सगळ्यात एक समानता आहे, पूर्ण दगडामधलं काम आहे. हे मंदिर आहे विष्णू मंदिर, ब्रह्मा विष्णू महेश, त्यातले हे विष्णू. मंदिराच्या आतमध्ये पण जाऊ आपण. इथे बसायची पण सोय केलेली आहे ना, बसायची पण सोय केलेली आहे. मंदिराचा इतिहास सांगण्यासाठी आपल्याला इथं कोण माणूस भेटला नाही, तरी पण इथल्या परिसरावरून समजतं इथलं मंदिर हे किती प्राचीन आहे ते. आता आपण या मंदिराची एक प्रदक्षिणाच मारू. या इथे दुसरं मंदिर आहे, बघा, आराम करत बसलाय. आणि सगळीकडे मूर्ती आहेत. मूर्ती 99% 98% तरी भग्नावस्थेत आहे ना. तर हे समोर दुसरं एक मंदिर आहे, पार्वती मातेचं मंदिर आहे. पार्वती मातेचं मंदिर. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पुढचं मंदिर हे सूर्यनारायण मंदिर आहे ना. तर हे आहे
मंदिर आणि हा तर हे आहे पूर्ण मंदिराचा एरिया. तर चला आता आपण आपला परतीचा प्रवास चालू करू. ॲक्च्युली परतीचा प्रवास मला नको झाला आहे का, तर इथून परत जाणार, परत तेच सगळं चालू होणार आहे. घरी जायची अजिबात इच्छा नाही आहे. घरी गेलं तेच टेन्शन चालू होणार, सगळं तेच सुरू होणार. तारीख काय आहे, वकील काय बोलतोय, याच गोष्टी सगळ्या चालू होणार आहेत. हे 4-5 दिवस एवढे मस्त गेले की सर्व टेन्शनपासून मुक्त झालो होतो. टेन्शन फ्री लाईफ जगत होतो पूर्ण. आता परत त्याच टेन्शनमध्ये जायची वेळ आली. खरंच सांगतो मला घरी जायची अजिबात इच्छा नाही आहे. काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे ना. एवढं देवदर्शन वगैरे आपण केलं आहे, बघू देव आपल्याला कुठे आणि किती साथ देतो आहे. जी न केलेली कर्म आहेत त्या कर्माची शिक्षा फुकटची भोगायला लागली. आज 4 वर्ष होत आली. असो, प्रत्येक गोष्टीतून काही ना काही चांगलं निघतच असतं. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अभिप्राय नक्की कळवा. मी तुमचा होस्ट अजय खरे. ही सिरीज इथेच संपवतोय. या सिरीजबद्दल तुमचा काही अभिप्राय असेल तर मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त चॅनल सबस्क्राईब करा. मी तुमचा होस्ट अजय खरे साइन ऑफ होतोय. बाय 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 बाय. आजी मगासपासून तेच चालू आहे. अहो सगळे लोक जेवढे मित्र सगळी शांत झाली. अरे आजी औक्षण करते ते हो तिकडे करताय. सगळ्यांच्या मनात कर ना तू. किती वाकून बघते अशी अशी. आंघोळ मी पण करून आलो प्रयागला, पण तेव्हा कुंभमेळा नव्हता. पापड चल जरा पडते. हॅलो, कुठे पोचले? अरे पाठाला होते. आता काय करताय? सिन्नरवरून पण आहे पाठा. श्वेता घे. मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण. अरे ती पाया नाही पडली का? आजीच्या हातात पडते तू घ्यायचं का आधी हे लावून मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण. जसं कुंकू लावा दे त्याच्या कपड्याला. बड्डेला तुला डोक्यावर येतात साखर बरोबर टाकावं. बस बस असं सगळ्या इच्छा पूर्ण होते. सकाळपासून आबा कधी येतील. माझा मोबाईल बघ. हे दाखवू जाय सीमाचा
तो ओवाळायचा बड्डेला कसं कुंकू लावतात? पाय टाकून हे नुसतं कुंकू लाव, हे कर, आणि नमस्कार कर. नमस्कार कर फुलाची डोक्यावर. तू डोकं टेक पायावर हा, डोकं टेक पायावर. सगळे इच्छा पूर्ण होतील तुला. चला अहो, चला. पाया पडा. बंद करा वाटलं